आई-बाबा, काका-काकू, मावशी, प्लीज आमच्यावर रागवू नका, जेव्हा आम्ही तुम्हाला बोलतो, की थोडं हेल्थकडे लक्ष द्या, चहा थोडा कमी प्या, प्रोटीन थोडं जास्त खात जा. अगं तू योगाला जात जा. जिमला येते का माझ्यासोबत? तुम्हाला असं वाटतं, की आम्ही तुम्हाला लेक्चर देतोय, पण खरं सांगू आम्हाला भीती वाटते. जेव्हा तुमचे हेल्थ रिपोर्ट्स येतात ना आणि त्यामध्ये शुगर लेव्हल थोडीशी वाढलेली असते किंवा बी-पी, कोलेस्टेरॉल ह्याचे आकडे थोडे वर-खाली झाले ना, तर आमचं मन खरंच खूप घाबरतं. हॉस्पिटल्सला जायची जर वेळ आली, तर आम्ही समर्थ आहोत सगळं करण्यासाठी, पण आम्ही रेडी नाहीये. जर आम्हाला माहीत आहे, की थोडंसं हे खाल्ल्यामुळे तुमची शुगर लेव्हल नॉर्मल राहणार आहे किंवा तुमचं वेट गेन अचानक होणार नाही, तर ऐकावं मुलांचं. आमचं बोलणं थोडं स्ट्रिक्ट वाटू शकतं, पण त्याच्यामागे एकच रिझन आहे, ते म्हणजे प्रेम. आम्हाला हेच वाटतं, की तुम्ही कायम आमच्यासोबत राहावे. म्हणून प्लीज, प्लीज जर आम्ही बोलतोय ना, की थोडं खाण्याकडे लक्ष द्या. शेजारच्या काकूसोबत जात जा योगाला, तर जायचं, काही नाही होत. थोडंसं तुमच्या हेल्थमध्ये सुधार होईल आणि आम्हीही थोडंसं निश्चिंत राहू, की हां, आपल्या आई आपण एवढं करू शकतोय ना, कारण तुम्हीच आमची खरी ताकद आहात.